एखाद्या माणसाचं यश हे कधीच फक्त त्याच्या एकट्याच्या मेहनतीवर उभं नसतं. त्या यशामागे काही अशी माणसं असतात जी योग्य वेळी हात धरतात, संधी देतात, विश्वास ठेवतात आणि आयुष्याची दिशा बदलून टाकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिक्षण विश्वात मोठं नाव कमावलेल्या डॉक्टर DY पाटील यांच्या आयुष्यातही अशी दोन माणसं होती. एक म्हणजे राजाराम बापू पाटील आणि दुसरे म्हणजे वसंतदादा पाटील. विशेष म्हणजे या दोघांनी त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर साथ दिली. एका नेत्याने त्यांना राजकारणात उभं केलं, तर दुसऱ्या नेत्याने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील स्वप्नांना पंख दिले. आणि या दोन व्यक्तिमत्वांमुळेच एका सामान्य कार्यकर्त्याचा प्रवास देशातील अग्रगण्य शिक्षण सम्राट आणि 3 राज्यांचा राज्यपाल होण्यापर्यंत पोहोचला. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. आजच्या राजकारण पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर DY पाटील यांच्या आयुष्यात राजाराम बापू आणि वसंतदादा यांचं स्थान नेमकं काय होतं. एका सल्ल्याने लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य कसं बदललं आणि राजकारणात मतभेद असतानाही माणुसकीचं नातं किती मोठं असू शकतं याची कहाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात वाढलेला ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील पुढे संपूर्ण देशाला DY पाटील म्हणून परिचित झाला. पण हा प्रवास काही एका दिवसात घडलेला नव्हता. त्यामागे होता संघर्ष, समाजकारण होतं आणि योग्य वेळी योग्य माणसांनी दिलेली साथ होती. सुरुवातीच्या काळात DY पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय झाले. 1957च्या सुमारास काँग्रेसच्या तिकिटावर ते कोल्हापूर नगर परिषदेत निवडून आले. समाजाशी जोडून काम करण्याची सवय लागली. लोकांमध्ये ओळख निर्माण झाली. पण राज्याच्या राजकारणात प्रवेश करणं अजूनही कठीण होतं. 1967ची विधानसभा निवडणूक जवळ आली होती. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. अनुभवी नेत्यांच्या गर्दीत एका तरुणाला संधी मिळणं जवळपास अशक्य मानलं जात होतं. याच वेळी राजाराम बापू पाटील पुढे आले. त्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये राजाराम बापूंचं वजन मोठं होतं. त्यांच्या शब्दाला महत्त्व होतं. त्यांनी स्थानिक विरोध, गटबाजी आणि दबावाची पर्वा न करता DY पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या बैठकीत त्यांनी त्यांच्यासाठी आग्रह धरला. अखेर DY पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. निवडणूक झाली आणि वयाच्या 31व्या वर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले. हा विजय केवळ एका मतदारसंघाचा नव्हता, तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याला मिळालेला नवा मार्ग होता. याच कारणामुळे पुढं आपल्या अंबप ते राजभवन या आत्मचरित्रात DY पाटील यांनी राजाराम बापूंविषयी अत्यंत आदराने लिहिलं. त्यांनी त्यांना राजकीय क्षेत्रातील माझे पहिले पाठीराखे आणि मार्गदर्शक असं संबोधलं. पण राजाराम बापूंनी त्यांना केवळ निवडणूक जिंकून दिली नाही, त्यांनी त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा एक अमूल्य सल्लाही दिला. राजाराम बापूंना शिक्षणाची प्रचंड आवड होती. कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला होता. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व त्यांना चांगलंच माहीत होतं. एकदा त्यांनी DY पाटलांना सांगितलं, ज्ञानेश्वर, राजकारणासोबत शिक्षण आणि आरोग्याच्या संस्था उभ्या कर. माणसांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करायचं असेल तर हीच वाट खरी आहे. हे एक वाक्य पुढे इतिहास घडवणार होतं. DY पाटील यांनी हा सल्ला मनावर घेतला, पण नियतीने त्यांची परीक्षा घ्यायची बाकीच होती. 70च्या दशकात राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले. राज्याच्या राजकारणात वेगवेगळे गट तयार झाले. अनेक नेत्यांनी आपापल्या राजकीय फायद्याचा विचार करून बाजू बदलली. पण DY पाटील यांनी तसं केलं नाही. ज्यांनी आयुष्यात पहिली संधी दिली त्या राजाराम बापूंची साथ त्यांनी कठीण काळातही सोडली नाही. वसंतदादा मुख्यमंत्री झाले. अनेकांनी राजकीय भूमिका बदलल्या, पण DY पाटील आपल्या मार्गदर्शकाशी शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून हळूहळू दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केलं. काळ पुढे सरकत गेला. राजाराम बापूंचं अकाली निधन झालं. नंतर पुन्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.
त्याच काळात महाराष्ट्रात खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली. डी.वाय. पाटलांच्या शिक्षण संस्थांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी गेले. राजकीय वर्तुळात अनेकांना वाटत होतं की जुन्या मतभेदांचा परिणाम आता दिसेल. फायली अडकतील, निर्णय लांबेल. पण घडलं अगदी उलट. वसंतदादांनी कोणताही आकस न ठेवता डी.वाय. पाटील यांच्या संस्थांना तब्बल 39 परवानग्या मंजूर केल्या. हा निर्णय ऐकून डी.वाय. पाटील स्वतः आश्चर्यचकित झाले. ते वसंतदादांना भेटायला गेले आणि त्यांनी थेट प्रश्न विचारला, दादा, माझ्या बाबतीत इतका मोठेपणा का दाखवलात? वसंतदादांनी जे उत्तर दिलं ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिलं. दादा म्हणाले, ज्ञानेश्वर, स्वातंत्र्य लढ्याच्या काळात मी भूमिगत होतो. त्यावेळी तुझ्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला क्रांतिकार्यासाठी 1000 राणीछाप रुपये दिले होते. ते उपकार मी मेल्यावरही विसरू शकत नाही. या एका वाक्यात राजकारणापेक्षा मोठं असलेलं नातं दडलं होतं. वर्षानुवर्षे उलटून गेली होती. राजकीय समीकरणं बदलली होती, पण उपकारांची आठवण आणि कृतज्ञता वसंतदादांनी जपून ठेवली होती. डी.वाय. पाटील यांच्यासाठी हा क्षण आयुष्यभराचा धडा होता. यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई आणि इतर भागात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कृषी आणि विविध उच्च शिक्षण संस्था उभ्या राहू लागल्या. हजारो नाही, लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. डी.वाय. पाटील ग्रुप देशातील अग्रगण्य शैक्षणिक समूहांपैकी एक बनला. पुढे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचल्यानंतरही त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात परतण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं होतं. आज जेव्हा डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नाव घेतलं जातं तेव्हा सर्वप्रथम आठवतात त्यांच्या शिक्षण संस्था, विद्यापीठं आणि लाखो विद्यार्थ्यांचं घडवलेलं भविष्य. पण त्या यशामागे 2 व्यक्तिमत्व कायम उभी दिसतात. राजाराम बापूंनी दिलेला विश्वास, वसंतदादांनी दाखवलेला दिलदारपणा आणि या दोघांच्या ऋणाची जाणीव आयुष्यभर जपणारा एक निष्ठावान माणूस. कदाचित म्हणूनच ही कथा केवळ एका नेत्याच्या यशाची नाही, तर विश्वास, कृतज्ञता आणि माणुसकीची आहे. आजच्या वेगवान राजकारणात जिथे भूमिका क्षणात बदलतात, तिथे डी.वाय. पाटील, राजाराम बापू आणि वसंतदादा यांच्या नात्याची ही कहाणी वेगळी ठरते. कारण इथे राजकारण होतं, पण त्याहून मोठी होती माणुसकी. तर हे होतं सरकार नामाचं राजकारण पॉडकास्ट. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला इथे कमेंट करून नक्की सांगा. पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांपर्यंतही शेअर करा. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या राजकीय कहाणीसह. तोपर्यंत नमस्कार.